जिममध्ये थोडीशी टिंगल टवाळकी केल्यानंतर आता आपण वर्कआउटला सुरुवात करणार आहोत. आजचा वर्कआउट आहे बॅक आणि बायसेपचा. तर मी सुरुवात करत आहोत पहिले टी बार रोपासून थोडासा ॲडजस्ट करतो आणि हे दणादण चला टी बार रो चालू. तर काय झालं आहे की आता आपल्या आवाजात थोडेसे व्हिडिओ बनवायचे आहेत, तर त्याच्यामुळे थोडंसं माझा चढउतार होणार आहे, कारण आपल्याला काही अंदाज नाही आहे. तर टी बार रो नंतर आता मी मारतो आहे केबल रो, जो की तुम्ही बघू शकता. थोडीशी ओव्हर ॲक्टिंग मारल्यानंतर आता आपण वेटेड रोपवर जात आहोत. वेटेड रोप मारता मारताच असं समजलं आहे की काही गोष्टी कठीण नसतात. बाया विहिरीतून पाणी कसं काढत असतील लांबण्याने, हे या वर्कआउटने मला समजलेलं आहे. आणि थोडंसं वर्कआउट केल्यानंतर मशीन रोवर जाऊन थोडंसं ॲडजस्टमेंट करतो आहे. आणि ॲडजस्टमेंट केल्यानंतर घेतलं आहे वेट मारायला. भेंडीच्या आईला चल खेचूया, काहीतरी करायचं म्हणून सुरुवात आपल्या वर्कआउटला. आणि आता थोडासा बॅकचा दणादण वर्कआउट झाला आहे. मग आता गेलो आहे बार्बेल कर्ल्सवर. तर बार्बेल कर्ल्सवर ओव्हर ॲक्टिंग करता करता कसे तरी भाई आपण संपवलेत. आणि याच्या आईला भेंडी खेच चल नको नको बस झाला. आता प्रीचर कर्लवर जाऊया. त्याच्या आधी थोडीशी पानसटगिरी करतो, जी बॉडी नाही आहे ती दाखवतो आणि थेट करतो प्रीचर कर्लवर जाऊन. थोडासा वेट काय लोड केलं आहे, जो की मला जाईल हलका फुलका. थोडासा भावाचा जरा बायसे बघून घ्या, फक्त नजर बिजर लावू नका. बस झाला. आईला ही कोणती एक्सरसाइज आहे? बेसियन कर्ल्स. हां, ही एक भारी एक्सरसाइज आहे जे की आपण करतो आहे. अरे भाई झाली पण घे. या पुढचा वर्कआउट म्हणजे हॅमर कर्ल. हा सगळ्यांना आवडतो, कारण की याच्यावर तुम्ही किती पण वेट घेतला तरी तो इझी जाणार आहे. त्याच्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही. बस हा आपला वर्कआउट आज बॅक आणि बायसेपचा वर्कआउट झाला आहे भाई. आता थोडा मिररसमोर फुल शायनिंग मारत जो छोटासा आपला बायसेप आहे त्याला मोठ्या करण्याच्या तयारीमध्ये आपण व्हिडिओ शूट करत आहोत. आणि ही जर्नी तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे यूट्यूबवर आणि इंस्टावर. तोपर्यंत आपल्या भावाला फॉलो करा, यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा. धन्यवाद.